खापरखेड येथे हत्या करून केली आत्महत्या। पेट्रोल पंप बंद राहण्याच्या भीतीने पेट्रोल पंपावर गर्दी। मॉडेल बलात्कार प्रकरणी डीआयजी पारसकरांना निलंबित करा, गृह मंत्रालयाचा निर्णय। विद्यासागर राव महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। नमस्कार, मी अश्विनी। टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। खापरखेड येथील 11वी मध्ये शिकणारी प्रिया तुळशीराम रांगणवार हिच्यावर चाकूने सपासप वार करून फरार झालेला आरोपी हर्षल खुशाल गुरडकर वय वर्ष 20 याने रेल्वे पटरीवर आत्महत्या केली आहे। मृतक हर्षल याने चाकूने प्रियंकावर वार केला व सोनखाम येथे रेल्वे स्टेशनच्या खालच्या यार्डला जाऊन रेल्वे पटरीवर घटनेच्या दुसऱ्या दिवशी जाऊन झोपला। काही क्षणांमध्येच त्याचं धड त्याच्या डोक्यापासून वेगळं झालं। या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं। सांगण्यात आलं आहे की प्रियंकावर वार केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला। कदाचित त्याला प्रियंकाच्या मृत्यूबद्दल समजलं असावं। आरोपीला शोधण्यासाठी खापरखेड पोलिसांनी नागपूर आणि सावनेरचे सर्व मंदिर, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन अशी अनेक ठिकाणे शोधली, परंतु आरोपी हाती लागला नाही। तेव्हा सोनखाम रेल्वे स्टेशन परिसरात एक अज्ञात मृत भेटल्याची घटना घडली। आरोपीच्या वडील व भावाने त्याला ओळखलं। पंचनाम्यादरम्यान त्याच्या हातावर तलवारीची खून आणि यश लिहिलेला होता, हे त्याच्या परिवाराने देखील सांगितलं होतं। त्याचबरोबर नागपूर एसडीएमची परवानगी घेऊन हे प्रेत पुन्हा एकदा जमिनीतून काढून त्याची डीएनए टेस्ट केली जाईल, कारण हर्षल खूपच शातीर होता। त्याने कपडे बदलून पठरीवर दुसऱ्या कोणाला टाकण्याची शक्यता प्रियंकाच्या भावाने दर्शवली आहे। स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील वारेगाव सुरादेवी शिवारात एक 25 ते 30 वयोगटातील तरुण खून झालेल्या अवस्थेत सापडला असून अजून तरी त्या तरुणाची ओळख पटलेली नाही। खापरखेडा पोलीस तपास करत आहे। फेडरेशन ऑफ पेट्रोल डीलर्स असोसिएशन मार्फत आज पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिल्यामुळे आपलं कामकाज सोडून सोमवारी रात्री पेट्रोल पंपावर गर्दी झालेली पाहायला मिळाली। सोमवारी सकाळी जेव्हा लोकांना पेट्रोल पंप बंद होणार असल्याचं समजलं, तेव्हा दुपारच्या सुमारास पेट्रोल पंपावर गर्दी झालेली नजरेस आली। पाहण्यात आलं आहे की पेट्रोल पंपावर पोहोचण्यासाठी लोकांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली। विदर्भ पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशनने पेट्रोल पंप बंद करण्याचा इशारा देताना नागरिकांनी पेट्रोल न भरून मदत करण्याचं आवाहन केलं होतं, परंतु याचा काहीही फायदा झालेला पाहायला मिळाला नाही। या अगोदर देखील 11 ऑगस्ट रोजी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता। दरम्यान जे पेट्रोल पंप चालू होते तेथे लोकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती। माननीय राज्यपाल व कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य उल्हास उढाण यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। चला तर पाहूयात काय बोलले ते या मुलाखती दरम्यान। विद्यापीठात जे चांगलं घडते ते जनतेसमोर आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेणे, त्याचबरोबर केंद्र आणि राज्य व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून तसेच इतर महत्त्वाच्या एजन्सीकडून जास्त अनुदान विद्यापीठाला उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आणि संशोधक विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, विद्यापीठाच्या प्रशासनाच्या आधारस्तंभ असणाऱ्या सर्व घटनांच्या कामातील उत्साह द्विगुणित करण्यासाठी वर्षातून एकदा तरी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करून अध्यापक, विद्यार्थी व पालकांचा परस्पर संवाद वाढवणे यासाठी प्रयत्न करणे, या पार्श्वभूमीवर माझा प्रयत्न राहील असे प्रतिपादन माननीय राज्यपाल व कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य उल्हास उढाण यांनी सांगितले। सर, आपण व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून आपली नियुक्ती झाली, सर्वप्रथम आपलं अभिनंदन। काय सांगणार, काय वाटतं? मी सर्वप्रथम माननीय राज्यपाल महोदयांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एक ऐतिहासिक अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरती माननीय राज्यपालांचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची जी संधी उपलब्ध झालेली आहे, त्या संधीचा अतिशय विधायक कामासाठी उपयोग करून आपलं जे हे ग्रामीण भागातलं विद्यापीठ आहे याला एक फार मोठी ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे आणि या ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यापीठाला त्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून एक मॅनेजमेंट काउन्सिल ही एक अत्यंत महत्त्वाची अशी बॉडी आहे आणि त्या माध्यमातून या विद्यापीठाचा विकास आणि महाविद्यालयाची जी काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका मी या ठिकाणी बजावणार आहे आणि त्याच्यासाठीचा आवश्यक तो जो वेळ आहे तो ह्या प्रशासनासाठी मी उपलब्ध करून देणार आहे। आपण पाहतो की खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं संशोधन आहे किंवा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे, नवीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे विषय आहेत,
त्या संदर्भात आपण काय ठरवणार? नाही, नक्कीच. आता आपल्याकडे अभ्यासक्रम ठरवण्यासाठी जी अकॅडमिक काउन्सिल असते, अकॅडमिक काउन्सिलमध्ये अभ्यासक्रम कसे असावेत, काय असावेत या संदर्भामधले त्या ठिकाणी सर्व निर्णय होतात. परंतु अंतिमतः ते निर्णय मान्य करण्याचा अधिकार हा मॅनेजमेंट काउन्सिलचा आहे. म्हणून आम्ही निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काळाची पावले ओळखून आता जे आपण जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे, जागतिकीकरणामध्ये सगळे संदर्भ बदललेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती आपल्या या विद्यापीठातला विद्यार्थी जगाच्या पातळीवरच्या कुठल्याही संकटाला सामना करण्यासाठी तो सक्षम झाला पाहिजे. त्याला रोजगार निर्मितीसाठीचे जे आवश्यक अभ्यासक्रम आहे ते इथं फ्रेम करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. आपली राज्यपालांतर्फे नियुक्ती आणि आपलं विद्यापीठ, आणखी आपण त्या संदर्भात काय सांगणार? नक्कीच. या ठिकाणी मी माझी नियुक्ती झाल्यानंतर मी जो काही अभ्यास केलेला आणि तसं मागच्या 15 वर्षापासून या मराठवाडा विभागाच्या शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीमध्ये मी सक्रिय असल्यामुळं मला नेमकं या विद्यापीठामध्ये आपल्याला काय करायला हवं आहे, मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं की प्राप्त परिस्थितीमध्ये भारतामधल्या आणि जगामधल्या खूप लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले IPS अधिकारी सुनील पारसकर यांना निलंबित करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर पारसकर यांचं निलंबन होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर पारसकरांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. पारसकर यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नसून त्यांची केस कोर्टात आहे. मात्र गृह मंत्रालयाने त्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच कोर्टाने पारसकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं नव्हतं. DIG पारसकर यांनी माझ्यावर 2 वेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडित मॉडेलने केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. अखेर महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळाच्या गृह राज्यमंत्री विद्यासागर राव यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे. राय यांच्यासह गोवा, कर्नाटक आणि राजस्थानच्या राज्यपालांची ही घोषणा करण्यात आली आहे. माजी राज्यपाल के शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आली होती. या बदलीला धुडकावून लावत के शंकर नारायण यांनी राजीनामा दिला. आज त्यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारलाय. विद्यासागर राव हे आंध्र प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळात त्यांनी गृहराज्यमंत्री पद भूषवलं आहे. बिहार आणि अन्य राज्यांमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाची चव चाखावी लागली असतानाच शिवसेनेनंही या पराभवावरून भाजपला चिमटा काढला आहे. नुसत्या हवेवर निवडणुका जिंकता येत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची हवा आणि गणिते वेगळी असतात. हा धडा पोटनिवडणुकीतून मिळालाच आहे. पोटनिवडणुकीच्या जागांची संख्या कमी असली तरी त्या निकालांनीही एक धडा दिलाच, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले. स्वर्गीय मुकेशांच्या 38व्या पुण्यतिथीच्या निमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नागपूर आणि रविश एंटरटेनमेंट यांच्यातर्फे संगीतमय उत्सव साजरा झाला. शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांना आमच्या प्रतिनिधीने राजकारणी मुद्द्यांवर काही प्रश्न केले. चला तर पाहूयात रवींद्र वायकर यांनी काय उत्तरे दिली. आरे कॉलोनी में सदियों से चल रहे टोल के झोल पर आज विराम लग चुका है. हमारे साथ में वहाँ के स्थानीय विधायक रविंद्र वायकर जी हैं. आज हम उनसे उसके बारे में चर्चा करेंगे. टोल का झोल बंद हो चुका है, इसके बारे में. टोल का बड़ा झोल आरे कॉलोनी में चलता था और टोल का झोल बंद करने के लिए मैंने बहुत बड़ा प्रयास किया. 5 साल के उसके ऊपर मैंने काम कर रहा था. पूरा मुंबई महानगर पालिका में 437 किलोमीटर का एरिया है. ये 437 किलोमीटर में ईस्टर्न जोन, वेस्टर्न जोन और सिटी ऐसे जोन आते हैं. उसके अंदर वेस्टर्न जोन के अंदर करीबन 3162 एकड़ में आरे कॉलोनी एरिया है. आरे एक पारसी का नाम था, यानी 1938 में जब वो ब्रिटिश गवर्नमेंट था उन्होंने वो जगह दी थी आरे नाम के पारसी को और उसके नाम से आरे कॉलोनी ही नाम गिरा. अब ये आरे के अंदर 1982 से ये लोग टोल लेते हैं मगर उसकी मरम्मत नहीं करते. तो मैंने गए 5 साल कहा कि तुम लोग टोल लेते हैं तो उसकी मरम्मत तो होना चाहिए और उसके बारे में सभागृह में सभी आयुध जो होती है यानी तारांकित प्रश्न होते हैं, लक्ष्यवेधी सूचना होती है, कपास सूचना होती है, पॉइंट ऑफ ऑर्डर होती है, सभा तहकुबी होती है, जो भी आयुध होती है विधानसभा की वो मैंने पूरे उसका इस्तेमाल किया. फिर उसके बाद मेरे को कपास सूचना के अंदर और माननीय मुख्यमंत्री ने उत्तर दिया कि हम लोग इस रास्ते को BOT बेसिस के ऊपर काम करेंगे उसके ऊपर और टोल तो चालू ही रखेंगे. मगर 2 साल तक माननीय मुख्यमंत्री ने उसके ऊपर सिग्नेचर ही नहीं किया.
फिर अभी मैंने कहा कि बाबा तुम लोग एक तो टोल तो लेते, रास्ता बनाते नहीं है और काम भी नहीं करते, तो ये बीएमसी को हैंड ओवर कर दो। फिर माननीय मुख्यमंत्री आखिर में तैयार हो गए। उनकी यानी काम नहीं करने की जो ये छवि है तो उसके अंदर पूरेपूर मुझे दिखती है। फिर उन्होंने मुंबई महानगर पालिका को हैंड ओवर किया। फिर मैंने तीनों ऑफिसर को यानी पीडब्ल्यूडी सचिव मिस्टर नाइक, फिर पदुमा के सचिव मिस्टर पाठक, फिर मुंबई के कमिश्नर मिस्टर कुंटे, इनको सभी को जाके मिला, मिनट्स की कॉपी मैंने दी। उसके बाद 306 की नोटिस आर्य कॉलोनी को लगा दी गई, फिर उनके गवर्नमेंट को दी। कल वो नोटिस का मुदत और था, मगर उसके अंदर ही उन लोग ने हैंड ओवर किया कि उनको रिपेयरिंग गणपति के पहले नहीं करना है, यानी पैसा खर्चा हो जाता है। तो उन्होंने तुरंत ही कल हम लोग में वार्ड ऑफिसर थे पी साउथ के, उनको लेके गया और उनके साथ गया। फिर उनके डेप्यूटी सेक्रेटरी आए थे, फिर उनके हाथ से और सीओ आर्य उनके हाथ से हम लोगों ने लेटर लिया और तुरंत दूसरे मिनट में हमने जाके वो टोल नाका को खत्म किया। वो खत्म यहाँ तोड़ने के समय जो जल्लोश करती थी वहां की नागरिक की परेशान थी, आने वाले अंदर रहने वाले, आने जाने वाले, और एक संतुष्टता और प्रसन्नता थी कि शिवसेना ने ये काम किया, इसके लिए उनको खुशी थी। आज मैंने टोल मुक्त मुंबई कर दिया है, यानी आर्य कॉलोनी कर दिया है। जी आपने देखा रविंद्र रायकर जी ने साफ कर दिया है कि टोल मुक्त हो चुका है ये आर्य कॉलोनी का इलाका। कैमरामैन अरुण सिंह के साथ रितेश तिवारी, टाइम टीवी मुंबई। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।